तीर्थाटन करणे, हठयोग आदी साधनाचा आग्रह धरणे, वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली असता 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. पाप, ताप, दैन्य यापासून मुक्तता मिळते. प्रपंचसागर पार करून मोक्षाचा पैलतीर गाठता येतो. आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात. तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्यांना ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतात. हे स्मरणात ठेवावे असे मार्गदर्शन करून ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करीत आहे. मंगळवाडा येथे श्री स्वामीचे वास्तव्य असतानाचा हा प्रसंग आहे. तेथील वास्तव्यादरम्यान श्री स्वामी जंगलात राहत असत आणि अधेमध्ये गावात येत असत. त्यांच्याकडे पाहता सुहृददर्शनी ते वेळसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येत असे. त्यामुळे अनेक जण श्री स्वामीच्या विरोधात बोलत असत. जे कोणी श्री स्वामीविषयी प्रेम आणि आदरभाव दाखवित असत त्याची हेटाळणी हे कुटील ग्रामस्थ करीत असत. याच मंगळवेढ्यामध्ये बसप्पा तेली नावाचा दरिद्री इसम श्री स्वामी सहवासात आला आणि पुढे कायम त्यांच्यासोबत येऊ जाऊ लागला. त्याचे श्री स्वामीचरणी मन जडले. श्री स्वामीपाशी त्याने आपला संसार लुटवला अशी चेष्टा ग्रामस्थ करू लागले. मात्र एके दिवशी श्री स्वामी कृपेने एक चमत्कार घडला आणि श्री स्वामींनी बसप्पांनी पकडलेला जिवंत सर्पाचे सोन्याच्या लगडीमध्ये रूपांतर करून त्याचा भाग्योदय घडून आणला. ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकाराने श्री स्वामी सूत यांच्या विषयीचे कथानक पुढील अध्यायात कथन करत असल्याची पूर्वसूचना दिलेली आहे. धन्यवाद.